खाऊगलीला चालले का? हा का? मग आहे भाऊ, मग खाऊगलीला मजा करायची. बसकडे लक्ष द्या. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या इच्छेने प्रार्थना करते. चला, आज पण लग्नाला जायचं आहे, तर आपण जाऊ आता लग्नाला. आता किती वाजले? 7:35 झाले मैत्रिणींनो. तर तयार झाले मी. आता या साडीवरचं ना तुम्हाला मी सांगते, ब्लाऊजनं काल शिवायला सांगितलं होतं मी त्यांना इमर्जन्सी. म्हटलं मला उद्या ही साडी घालायची आहे लग्नाला नाईटच्या, तर माझं ब्लाऊज शिवून द्या. मी जिथं ब्लाऊज शिवायला टाकते त्यांच्याकडं, तर त्यांनी मला इमर्जन्सी ब्लाऊज शिवून दिलं. कारण मी त्यांच्याकडं तुम्हाला मी सांगते 20 वर्षाच्या 20 नाही जास्त झाले असतील, 2005पासून मी त्यांच्याचकडं ब्लाऊज शिवते. मी कोणाकडं ब्लाऊज शिवत नाही आणि आतापर्यंत कोणाकडे शिवले पण नाही. मला त्यांच्याशिवाय ब्लाऊज येत नाही, बसत नाही. त्या माझे ब्लाऊज इतके छान शिवून देतात आणि असं इमर्जन्सी जर मागितलं नव्हतं मला लगेच देतात. मग त्यांना मी ना काल सांगितलं होतं, म्हटलं मला या साडीवरचं ब्लाऊज शिवून द्या. मग आता फोन लावला मी त्यांना, म्हटलं झालं का माझं ब्लाऊज शिवून? तर त्यामध्ये हा झाले. तर चला आता आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या तिथंच ब्लाऊज घालू आणि तिथंच साडी पिन वगैरे करून घेऊ. तर आता चला निघू. 7:15 7:30 वाजत आले. आता हे 7:45 वाजत आले. जाता करता 8 वाजतील. मग आता आपण तिथून दुकानात जाऊ, दुकानातून परत मग लग्नाला जाऊ. दीपक सोडून येईन मला. तर चला मैत्रिणींना, आपण आता निघू लग्नाला. तर चला तिथं गेल्यास बघू आपण आता कशी दिसते मला ही साडी. चला मैत्रिणींना, आले मी दुकानामध्ये, ब्लाऊज घेऊन आले त्यांच्या तिथून. दुकानात थोडंसं टापण टिपण लावलं, फ्रीज वगैरे भरून दिले बाटल्याने. रात्री फ्रीज भरून द्यावं लागते. आता ऊन खूप वाढलं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवसभर तो माल. कुठं चालले? खाऊगलीला चालले का? हा का? मग आहे भाऊ, मग खाऊगलीला मजा करायची. बसकडे लक्ष द्या. पोरीचं लग्न आहे. बघा, हे सगळे ओळखीचे इथं तिथून सगळे ओळखीचे. चला मैत्रिणी, मी इथं आले आता लग्नाच्या ठिकाणी. इथं नवरदेव अगोदरच मिरवणुकीला निघालेले होते. तर मस्त बाया छान आधीच एन्जॉय करू लागले. मी तेवढ्यात गेले आणि यांचे लग्न कसे उशिरा लागत आहेत, 9 वाजता. तर काही येऊ लागले, काही आलेले होते. आणि मग मला इथं मी गेले मला ना त्या नवरदेवाच्या चुलतीनं आईनं उभा सुद्धा राहू दिलं नाही. मला लगेच नाचायला ओढलं मैत्रिणीनं. आणि मला एकच सांगायचं आहे, आपलं तोंड गोड तर जे गोड राहतं, काही कोणाला देत नाही घेत नाही. 2 शब्द प्रेमाने बोलले ना आपले, तेच आपण नाते म्हणू शकतो. आणि रक्ताचे नाते असले पाहिजे असं काही नसतं. हे काही मानलेले माझे नाते, त्याच्यामध्ये माझी किराणा दुकानापासून ओळख बनवलेली मी. तर अशीच ओळख बनवली पाहिजे. तर बघा मैत्रिणी, किती छान मस्त सगळे आपल्या परीने एन्जॉय करू लागले. आणि त्यांनी बँजो वगैरे खूप छान ठेवला होता. आणि जीवन अनमोल आहे. सगळ्यांनी आपल्या जीवनात आपल्या पद्धतीनं एन्जॉय केला पाहिजे. आपण खुश हो असं केलं पाहिजे. आणि आपण चांगले कामं करत राहिलो ना, चांगले कामं करायला आपण मागंमुरी बघायचं नाही, कोण काय म्हणाल ह्याचा विचार करायचा नाही. चांगले कामं करतो ना, चांगले कामं करत राहायचे, त्याचं फळ आपण भेटतं. आणि जगाकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला कसं सवय राहते, हे काय म्हणाल ते काय म्हणाल. चांगले कामं करायचे, आपल्याला जे आवडेल ते काम करायचं. फक्त कोणाचं वाईट करायचं नाही, वाईट सोचायचं नाही, वाईट विचार करायचा. तिकडं
ही सगळी फॅमिली बसली आहे इथं. आत्या आहे बाई. ती माझी लाडकी भाची आहे. सेवा कार्यासाठी उपस्थित आहे तरी जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाहीये. जेवणा तर चला आता लग्न लागलं मैत्रिणींना, मग आता या पोरी ह्या म्हणे मावशी चला आपण आता व्हिडिओ काढू, थोडासा ब्लॉग काढू, फोटोशूट करू. तर आलो आता आम्ही इकडं आणि खूप छान पोरी, इतक्या छान स्वभाव आहे सगळ्यांच्या मैत्रिणींनो. छान येत आहे का बा? आमचे चेहरे बिरे दिसता का नाही का? दिसतंय दिसतंय. तर चला मैत्रिणींनो, मस्त छान आम्ही इतका एन्जॉय केला, ब्लॉग वगैरे काढले मस्त. आणि असं मिळून मिसळून राहिलं पाहिजे सगळ्यांनी. खरंच यार खूप मजा येते. नाही तर मी कसं बोलून तू कसं बोलू याच्यातच आपली जिंदगी निघून जाते. मस्त आता इकडं जेवायला आलो आम्ही, छान जेवण. कावळे मग काहीतरी बोला काहीतरी बोला. सेलिब्रिटी खूप छान आहे, स्वयंपाक खूप छान झालाय, मस्त रस आहे पण बघा. आंबेरस दाखवा. आम्ही रस पण आहे, हे बाई भजी, हे बाई पापडी, हे बाई पुरी. हा आंबेरस घ्या मामी. हो छान आहे रस. वैशू आली का वैशू? वैशूच्या घरी लग्न आहे. हा, बरं, ठीक आहे. इथे आहे लग्न आहे. बघून घ्या. हाय बघा, हाय करा, हाय करा. थांबा ना. थांबा 2 मिनिट. हो नमस्कार मामा. कोणी 2 मिनिट. मी स्टेजवर गेल्यावर नवरदेवाने मला बघितलं अचानक, तर मग त्याला इतका आनंद झाला नवरदेवाला. म्हणे काळे मावशी का? हा म्हटलं हो. काळी मावशी आमच्या फेमस ब्लॉगर येते. आणि मी सगळ्यांची लाडकी नगरमध्ये काय काय नावाने ओळखलं मला. मी कुठे कंपनीच्या लग्नातली पहिली राहते. मला सगळे बोलवतात प्रेमाने, आणि तुम्ही दोघं नवरा प्रेमाने राहायचं. माझा आशीर्वाद. चला आता लग्न छान पार पाडलं, आता निघू आपण आता घरी. मी आले आता, एक जण तिथून मुलगा आला मला घरी सोडवायला. आता चला मैत्रीण, ठीक आहे. मैत्रिणी चला बघा, मी आता आले घरी. 11:30 वाजले कंप्लीट मला घरी येत आहे आता. कारण तिथं खूप त्या पोरी सोरी मस्त एन्जॉय केला माझ्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी. खूप छान आम्ही रील्स वगैरे काढले, व्हिडिओ काढले. आणि सगळ्यांना असं आता हाऊस आहे माझे ब्लॉगमध्ये यायची, व्हिडिओमध्ये यायची. खूप साथ दिली सगळ्यांनी मला. खूप मस्त छान वाटलं मला पण. असं कोणी आलं का ब्लॉगमध्ये तर बरं वाटतं, आनंद होता मला पण. उत्सुकता भेटते व्हिडिओ काढायला वगैरे. छान मस्त. तर चला ठीक आहे, मस्त आता आपण फ्रेश होऊ एकदा. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन.